लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी पोलीस हवालदार विशाल पाटील यांना माहिती मिळाली की MIDC रोड ज्ञानेश्वर गायधनी यांच्या शेतामध्ये टेंभीमळा पळसेगाव तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी काही संशयित इसम दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असल्याचे समजल्याने सदर ठिकाणी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व पथक असे सदर ठिकाणी जाऊन आरोपितांचा शोध घेतला। तेव्हा पोलिसांनी मध्यरात्री मक्याच्या शेतामध्ये आरोपितांचा शोध घेतला असता 3 संशयित इसम मिळून आले। तसेच एक इसम हा देखील एका झाडाच्या बाजूला लपलेला असल्याचे पोलीस हवालदार विशाल पाटील यांना दिसल्याने ते असे देखील पकडले। सदरचे 4 संशयित इसम मिळून आल्याने त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव रवी कुमार भोई वय 27 वर्ष राहणार मराठी मंदिर झोपडपट्टी अंबरनाथ तालुका कल्याण जिल्हा ठाणे, शिवा विक्रम वैदू वय 36 वर्ष राहणार आनंदनगर जळगाव तालुका जिल्हा जळगाव, विष्णू शंकर भोई वय 30 वर्ष राहणार ठिकाण टायगरगाव कल्याण फाटा तालुका कल्याण जिल्हा ठाणे, आकाश गोपाळ वैदू वय 38 वर्ष राहणारचे ठिकाण पाण्याच्या टाकीजवळ पाचोरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव असे सांगितले। तसेच त्यांचा एक साथीदार श्याम विष्णू भोई राहायचे ठिकाण आसवणी कॉलनी सामनगाव रोड नाशिक हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेला आहे। सदर आरोपी यांच्याकडून 28 धारदार चाकू, एक धारदार कोयता, मिरचीची पूड व सुती दोरी असा मुद्देमाल मिळून आलेला असून त्यांचे नाव रवी कुमार भोई वय 27 वर्ष राहायचे ठिकाण मराठी मंदिर झोपडपट्टी अंबरनाथ तालुका कल्याण जिल्हा ठाणे, शिवा विक्रम वैदू वय 36 वर्ष राहणार आनंदनगर जळगाव तालुका जिल्हा जळगाव, विष्णू शंकर भोई वय 30 वर्ष राहणार टायगरगाव कल्याण फाटा तालुका कल्याण जिल्हा ठाणे, आकाश गोपाळ वैदू वय 38 वर्ष राहणार पाण्याच्या टाकीजवळ पाचोरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव असे नाव असल्याचे निष्पन्न झालेले आहे। सदर आरोपितांना माननीय न्यायालयाने दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी पावेतो पोलीस कोठडी दिलेली आहे। नमस्कार। काल नाशिक रोडचे आमचे डीबीचे पोलीस ऑफिसर विशाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी ती माहिती सफाई साहेबांना दिली आणि त्याच्यानुसार डीबी इन्चार्ज पवार साहेब आणि त्यांच्यासोबत टीम यांनी एक कुंभी ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं आणि त्याच्यामधून या गुन्ह्यामध्ये एकूण 4 इसम आहेत ज्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत आणि एक इसम आहे जो नावं निष्पन्न झाली मात्र तो आता सध्या फरार आहे। असे एकूण 5 लोकांना ज्याच्यामधले रवी भोई, शिवा वैदू, त्यानंतर विष्णू भोई आणि आकाश वैदू असे यामधील 2 आहेत राहणारे कल्याणचे आणि 2 आहेत राहणारे जळगावचे असे 4 आरोपी आणि एक आरोपी आहे तो अजूनही फरार आहे। त्या 5 आरोपितांना त्या ठिकाणी अटक केलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांच्याकडून जवळपास 28 असे लहान लहान चाकू जप्त करण्यात आलेले आहेत आणि सोबत एक कोयता, त्यानंतर रस्सी आणि त्या ठिकाणी तिखटाची पावडर पण त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे। यांचा उद्देश हा दरोड्याचा होता असं प्रदर्शन दिसून येतं। त्याच्यावरून रिलेव्हंट प्रोव्हिजन खाली गुन्हा देखील नाशिक रोडला दाखल करण्यात आलेला आहे। याच्या बाबतीत फर्दर आणखी नेमकी कोणी साथीदार आहेत काय किंवा यांचा नेमका उद्देश काय होता याच्या संदर्भाने पुढील तपास सुरू आहे। सदर चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही नाशिक रोडच्या डीबी टीमचं देखील करतो आणि त्यांना रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.